झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांचा शिवसेनेला पुन्हा जय महाराष्ट्र। चौथ्यांदा सोडताय पक्ष, यावेळी पक्ष सोडण्याचे कारण वेगळे। 3 मे रोजी नामदार अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश। धुळे जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि रक्तदान चळवळीतील एक सुपरिचित नाव म्हणजे प्राध्यापक शरद पाटील। मूळचे काँग्रेसी असलेल्या माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी 2004 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघ पिंजून काढीत या मतदारसंघात इतिहास घडवून आणीत सन 2009 मध्ये ते आमदार म्हणून निवडून आले। यामुळे जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवसेनेचे खाते उघडले। तेव्हापासून मुंबईतील शिवसेना भवन आणि मातोश्रीचे त्यांनी लक्ष वेधून घेतले। मात्र नंतर राजकीय समीकरणे बदललीत। प्राध्यापक शरद पाटील यांना शिवसेना सोडावी लागली। ते पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले, परंतु 15 वर्ष शिवसेनेत सक्रिय काम केल्याने स्वभावात भिनलेली शिवसेना पाहता ते फार दिवस काँग्रेसमध्ये रमले नाही। कोरोनानंतर थेट मातोश्रीवरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बोलवणे आल्याने त्यांनी पुन्हा हाती शिवबंधन बांधले। परंतु आता माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील यांनी नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेला कायमचाच जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतलाय। चौथ्यांदा पक्ष सोडून आता ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होत आहे। उद्या 3 मे रोजी त्यांचा मुंबईत अधिकृत पक्ष प्रवेश होतोय। पक्षांतर्गत कुरबुरी, चळवळीतल्या कार्यकर्त्याला काम करण्याच्या मर्यादा आणि सत्तेशिवाय कामे होत नसल्याची भावना यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करीत असल्याचे बोलले जाते। सेक्युलर पक्ष सोडून त्या काळी कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या पक्षात काम करणारे प्राध्यापक शरद पाटील हे पुन्हा सेक्युलर विचारधारेच्या पक्षात प्रवेश करताय। बघूया आता त्यांची पुढील राजकीय कारकीर्द कशी ठरते। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।